हॅलो. बोला. काय म्हणता, कसे आहात? मस्त ना. मस्त राहायचं, मजेत राहायचं. कारण आपल्याला परमेश्वराने इतकं दिलं आहे की आपण मजेतच राहायला पाहिजे. आठवून पहा काय काय दिलं आहे आणि त्याच्यासाठी धन्यवाद म्हणा परमेश्वराला. अहो, आज सकाळी जेव्हा आपण झोपेतनं उठलो तेव्हा रात्री जितके लोक झोपले ते सगळेच्या सगळे नाही उठले. माहिती आहे का तुम्हाला? काही पर्सेंटेज लोक झोपेतनं उठले, काही पर्सेंटेज लोक सकाळी नाही उठू शकले. आपण उठलो, याच्यासाठी धन्यवाद म्हणा परमेश्वराला. आपण धर्तीवर पाय ठेवला, बेसिनपर्यंत चालत गेलो, दोन्ही पायाने चालता आलं आपल्याला, धन्यवाद म्हणा परमेश्वराला. आरशात आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकलो, याच्यासाठी धन्यवाद म्हणा. निदान तोंडावर मारायला पाणी मिळालं बेसिनला, याच्यासाठी धन्यवाद म्हणा. आपल्या बाजूला आपल्या कुटुंबातली सगळी माणसं आपल्यासोबत उठली, याच्यासाठी धन्यवाद म्हणा. आपल्याला कुठल्याही व्याधी नाहीत, यासाठी धन्यवाद म्हणा. पाहिजे तसा ऑक्सिजन मिळतो, त्याच्यासाठी धन्यवाद म्हणा. पाणी मिळते, वेळेवर 2 वेळा जेवण मिळतं, इतका वारा वादळ बाहेर सुरू आहे. तुम्ही आपल्या घरात आहात, एवढूसा हवा आली तरी घरात धूळ येईल म्हणून दारं खिडक्या बंद करतो आम्ही, हो ना? मग त्याच्यासाठी धन्यवाद नको म्हणायला परमेश्वराला की तुम्हाला घर आहे, त्याला दारं खिडक्या आहेत, त्या तुम्हाला बंद करता येतात, उन्हापासून स्वतःचं संरक्षण करता येतं. कित्येक लोक असे आहेत ते फुटपाथवर आहेत, प्लॅस्टिकच्या कागदाखाली आयुष्य जातं आहे त्यांचं. इतकं वादळ सुटलं, त्यांनी कोणतं दार बंद करायचं? त्यांनी कुठलं दार बंद करायचं? इतकं ऊन तापतंय, त्यांनी कोणता AC सुरू करायचा? त्यांनी कोणता कूलर सुरू करायचा? कुठल्या पंख्याचा वारा घ्यायचा? आहे ना? तुम्हाला 4 झुरळं काय घरात दिसली तर तुम्ही पेस्ट कंट्रोल करून घेता, हो ना आम्ही. मग असे उघड्यावर राहणारे लोक जे आहेत फुटपाथवर, त्यांच्या आजूबाजूला किती प्राणी सरपटणारे हे ते फिरत असतील. त्यांच्यापेक्षा आपल्याला परमेश्वराने जरा चांगल्या पोझिशनला ठेवलं, याच्यासाठी धन्यवाद नाही म्हणणार परमेश्वराचे आपण? किती किती गोष्टीसाठी धन्यवाद म्हणायचे परमेश्वराचे म्हणा. अहो, तुम्ही रस्त्याने जाता, तुम्ही सुरक्षित घरून निघालात, सुरक्षित ऑफिसमध्ये पोचलात, रस्त्यात जितके लोक भेटले ना तुम्हाला, सगळ्यांचे धन्यवाद म्हणा मनातल्या मनात. कारण त्यातला कुठलाही तुमच्या गाडीला टकरावला असता ना, आज तुम्ही ऑफिसमध्ये नसतात, दुसऱ्या ठिकाणी असतात, बरोबर ना? त्याचेही आभारच आहेत आपल्यावर की तू आपल्या बाजूनी गाडी घेऊन गेला, पण आपल्या गाडीला धक्का नाही मारला त्यांनी, आहे ना? ट्रॅफिक पोलिसने इतक्या लोकांना अडवलं, आपल्याला जाऊ दिलं, त्याच्यासाठी धन्यवाद म्हणा, आहे ना? सगळं वारा वादळ सगळीकडे सुरू असताना मी सुरक्षित आहे, याच्यासाठी धन्यवाद म्हणा. धन्यवाद म्हटल्याने ती गोष्ट परमेश्वरापर्यंत पोचते, त्याला कळतं की मी हिला जे दिलं आहे त्याची हिला किंमत आहे, त्याच्यासाठी ती मला धन्यवाद म्हणते. मग तो अजून अजून देतो. लहान मुलांना तुम्ही खेळणी दिली आणि त्या मुलांनी तुमच्यासमोर खेळताना ते खूप सांभाळून खेळला, तो त्यांनी तुम्हाला म्हटलं, पापा धन्यवाद, आपने मुझे कितना अच्छा खिलौना दिया. आनंद होईल ना, पुन्हा घेऊन द्याल. आणि तुम्ही त्याला खेळणं दिलं, त्याने घेतलं, कोपऱ्यात ठेवून दिलं, तुमच्याकडे पाहिलंही नाही, तुम्हाला थँक्यू नाही म्हटलं, तर पुढच्या वेळेला घेऊन देताना आपण फॉर्मॅलिटी म्हणून घेऊन देऊ, मनातून आनंद नाही होणार. पण एखादी गोष्ट त्याला दिली, त्याने ती सांभाळून ठेवली, तसंच आहे आयुष्य परमेश्वराने दिलं, ते तुम्ही सांभाळून ठेवलं, सांभाळून वापरलं, सांभाळून जगलं आणि तुमच्या आयुष्याचा इतरांनाही फायदा होऊ दिला, तर मग परमेश्वर म्हणेल की तथास्तु, मेघना तुला काय पाहिजे ते माग. पण मी मागत नाही परमेश्वराला, कारण काय, मी असं म्हणते, मला काय हवं ते तुला माहिती आहे ना? मला काय हवं आहे ते तुला माहिती आहे, तर मग ते तू नाही देणार तर कोण देणार, है ना? मला इतकं चांगलं आयुष्य दिलं, आता मला तू फक्त ते मला वाटण्याची संधी दे.
माझ्या शब्दांना इतका मान दे, माझ्या व्यक्तिमत्वाला इतका इम्पॉर्टन्स दे, माझ्या चेहऱ्याकडे पाहून कोणाला हतबॉ नाही झालं पाहिजे, त्याला आनंद मिळाला पाहिजे की ही किती आनंदात राहते, मला राहता येईल का असं, मला इन्स्पिरेशन बनवून दे लोकांचं, हे मी मागते. माझ्याशी बोलून कोणाला, माझ्या 2 शब्दांनी कोणाला आनंद होत असेल तर मी का नको बोलू त्याच्याशी, है ना. तर माझा परमेश्वर मला जे पाहिजे ते देतो, कारण मी त्यांच्यासोबतच असते. मी प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी बोलते. बाहेर जायचं असेल तरी चला म्हणते, घरी आलो तरी आलो बरं का आपण, असं सांगते. त्याच्यामुळे ते माझ्या कायम सोबत असतात. करून पहा, परमेश्वराशी असं नातं जोडून पहा, मग पहा आयुष्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो आणि आपल्या जगण्यात खूप मजा येते. मजेत जगावं. किती जगलो त्यापेक्षा कसं जगलो याला फार महत्त्व आहे. करून पहा आणि पहा, पटलं तर ठेवा, नाहीतर मेघनाला परत. आपलं तर फॉर्म्युलाच आहे, लाईफ इज ब्युटिफुल, एन्जॉय इट. ओके नाही, मस्त आहे आयुष्य, खूप सुंदर आहे, बघायला शिका. आणि ते एकदा बघता आलं की मग जगता येतं, बघता आलं की जगता येतं. हो ना, पटेल तुम्हालाही. चला भेटू पुढच्या वेळेला, ठीक आहे, बाय.